बरोबर ऑन झालाय का? मायक्रोफोन ऑन झाला का? झालाय. ग्रीन लाईट दिसतो म्हणजे ऑन झालाय. चला आता याला असं लावू आणि इथे लावतो म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट पोचतोय का पाहू. हा, आवाज येतोय का तुम्हाला नीट? अरे लागलंच नाही. आता लागला. हा जो मायक्रोफोन आहे ना, हा अगदी माझ्या तोंडाजवळ जेवढा असेल तेवढा तुम्हाला आवाज छान पोचतो. चला सुरू करूया. आजची देव आणि दानव यांची आजची गोष्ट आहे. देव आणि दानव कोण? ब्रह्मदेव नावाचा एक देव आहे, ज्यांनी सगळी ही पृथ्वी सगळी सृष्टी निर्माण केली. तो ब्रह्मदेव. त्यांनी 2 लग्न केली आणि त्यांना पुत्र झाले. एका मातेकडून देव जे पुत्र झाले त्यांना सगळ्यांना देव म्हणायचं. दुसऱ्या मातेकडून जे पुत्र झाले त्यांना दानव म्हणायचं. या दोघांच्या वृत्तीमध्ये फरक होता. नेहमी देव जे काही करायचे ते दानवांना आवडायचं नाही. ते त्याला नेहमी त्रास द्यायचे. अशीच आत्तापर्यंत ती पद्धत आहे. जे काही सकारात्मक काही गोष्ट करत असतील, काहीतरी डेव्हलपमेंटचं काम करत असतील, ते सगळे देव आणि त्याचा नाश करत असतील सगळे दानव. अशी गोष्ट आहे. अशीच वृत्ती आहे आपल्यामध्ये पण असते. कोणी काही चांगलं केलं तर त्याला आपण समजा सपोर्ट केला तर आपण पण देववृत्तीचे झालो. आणि आपण समजा त्याच्यात काहीतरी अडंगा घातला, काहीतरी गडबड केली, यानी की त्याचं ते चांगलं होणार नाही, त्याचं ते चांगलं जे आहे ते खराब होऊन जाईल, आपण ते दानव वृत्तीचे झालो, आपण राक्षस वृत्तीचे झालो असं समजून घ्यायचं. आपल्यामध्ये पण त्या दोन्ही वृत्त्या असतात. पण ज्यांच्यात त्या जास्त असतात त्यांना चांगल्या वृत्ती जास्त असतात त्यांना देव म्हणायचं. ज्यांच्यात वाईट वृत्ती जास्त असते त्यांना दानव म्हणायचं, त्यांना राक्षस म्हणायचं. दानव आणि राक्षस एकच. चला तर आपण आजची गोष्ट सुरू करूया. देव आणि दानव नेहमी युद्ध करत असतात. युद्ध म्हणजे भांडत असतात. भांडण आणि युद्धामध्ये फरक. भांडण म्हणजे फक्त वाचावाची असते, थोडंफार मारामारी. युद्ध म्हणजे पूर्ण तलवार, ढाल, मिसाईल वगैरे सगळं घेऊन लढणे, याला युद्ध म्हणतात. देव आणि दानव युद्ध करत असतात, खूप एकमेकांचे सगळे मारत असतात. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवाला काही एवढं आवडत नसते की आपलीच मुलं दोन्ही का अशी भांडतायत बाबा. पण ते काही करू शकत नाही, कारण की तशीच वृत्ती असते, त्यात काही करता येत नाही. आपले आई वडील सुद्धा आपल्याला फक्त सांगू शकतात, नंतर आपल्याला जे सुचतं ते आपण करत असतो. तर शेवटी थकतात दोघंही. म्हणतात चला आता असं करूया, आपण जेवढे काही उरले आहोत त्यांच्यामधले काही लोक जाऊ आणि प्रजापती म्हणजे आपल्या बाबांनाच विचारूया, ब्रह्मदेवालाच विचारूया की ब्रह्मदेवा सांगा मला आमच्यातले श्रेष्ठ कोण, कोण मोठं आमच्यातलं. आम्ही युद्धाने तर आम्ही दोघंही एकमेकांना मारून आम्ही तर आता थकलोय. ब्रह्मदेव म्हणतात बरं असं करा, खूप थकून आलेला आहात, जरा आराम करा, आंघोळ करा, हातपाय धुवा, तोपर्यंत मी तुमच्या जेवायची सोय करतो. काही 100 आलेले असतात, 100 देव 100 दानव. आंघोळीला जातात सगळे, कोणी जातच नाही, डायरेक्ट जेवायला बसतात, न आंघोळ करतात, न हातपाय धुतात. गावाला खूप भूक लागली बाबा, आम्हाला तर नाही जमत आहे. त्यात दानव जास्त असतात जे डायरेक्ट जेवायला जाऊन बसतात. तर जेवायला बसतात तिथे टन 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 खाना परोसो, जेवण वाढा अशी करत ओरडाओरडी चालू असते. जेवण बनायला वेळ तर लागेल ना, पण नाही, अधीर, आत्ता हवं, आत्ता बाबांनी सांगितलं, आम्ही थोडा वेळ थांबतो, पण आम्ही आवाज करत राहणार, टन 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 खाना परोसो. देव काय करतात, शांत स्वभावाचे असतात, नीट जाऊन आंघोळ करतात आणि मग कपडे बदलतात आणि तिथे येऊन बसतात. तर कुठे बसतात? देव आणि दानवासाठी नेहमी भांडण होत असतं त्यांचं. म्हणून प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव काय म्हणतो की 2 वेगवेगळे जागी तुम्हाला दे. दानव तुम्ही या हॉलमध्ये बसा आणि देव तुम्ही या हॉलमध्ये बसा, असंच करतात. हा हॉल देवांचा, हा हॉल दानवांचा. दानव काही आधी आलेले असतात, डायरेक्ट पानावर बसलेले असतात, काही आंघोळ करून येतात. जेवण जसंच येतं दानवांच्या समोर सर्व होतो, बटलर येतो छान, तिथे सर्व करतो आणि सर्व केल्या ते स्वतः वाढून घेतात जेवढे बसले असतात आणि लगेच खाणं सुरू करतात. आहा काय जेवण असतं, पंचपक्वान्न असतात. त्याबरोबर त्यांना मांसाहार पण लागतो, ते पण तिथे दिलेलं असतं. म्हणजे दानवांचं ना जे काय आवडतं ते सगळं असतं. इथे देवांना जे आवडतं ते पण सगळं बटलरनी सर्व केलेलं असतं. मात्र देव येऊन शांतपणे बसतात आणि आधी
भोजन मंत्र म्हणतात. कोणता भोजन मंत्र असतो? वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं पूर्ण म्हणतात शांतपणे. तोपर्यंत सगळे येऊन बसतात आणि मग ते जेवण सुरू करतात. इथे दानव आधीच काही काही जे बसले असतात ते बचर बचर खाणं सुरू करतात. मंत्र म्हणे हातपाय पण धुतले नसतात, काही काही नेतात, काही आंघोळ करून आलेले असतात. तर ते उशिरा येतात. आता जेव्हा असे सगळे बसलेत आणि जेवण काहींचं सुरू झालेलं आहे, त्यावेळेस प्रजापती म्हणजे त्यांचे वडील म्हणजे ब्रह्मदेव एक मंत्र म्हणतात. कोणता मंत्र? असा मंत्र की ज्यांनी जे मंत्र म्हटल्यावर ज्या मंत्रामुळे या देव आणि दानव दोघांचे हात त्यांच्या या कोपरापासून कडक होऊन जातात असे. आता त्यांनी आपला हात असा घेतलेला असतो, काही गुलाबजाम पहिला दानवांनी खाल्लेला असतो, यांनी आता नमस्कार केलेला असतो, आणि नंतर असा हात करतात तर एकदम असा कडक होऊन जातो. अरे हे काय झालं? हात कडक कसे झाले? अरे तुझी पण झाले का रे? हो माझे. आता काय करायचं? दानव म्हणतात हे काय? नक्कीच ब्रह्मदेवानी असं केलेलं आहे. काय हरकत नाही, माझं मी सक्षम आहे करायला. आम्ही दानव आहोत, आम्ही काही साधेसुधे आहोत का? तर तो गुलाबजाम घेतो छान दानव, त्याला रस असतो त्याला लागलेला. तो म्हणतो आता जात नाही तोंडावर, आपण असं करू, आपल्याला माहिती आहे आपण माझं स्वतःचं मी काम करू शकतो, काही कोणाची मदतची गरज नाही आहे. तो गुलाबजाम असा घेतो आणि असा उंच फेकतो. उंच फेकल्यावर तो गुलाबजाम असा येतो, गुलाबजाम पकडतो तोंडात. आहा, केवढा आनंद, गुलाबजाम खातो. असेच बाकीचे पण करायला घेतात. काहींचं गुलाबजाम तोंडात येतो, काहींचं नाही येत, तो बाजूला पडतो. कोणाकोणाचा तर दुसऱ्याच्या अंगावर पडतो. मग रस्सा तो कसा काय प्यायचा काही कळे ना. ते असाच रस्सा करतात, वाटी कशी करतात, अशी करून वाटी किती घेतात, पण प्यायचा प्रयत्न करतात, पण ते सांगते काय, राडा राडा राडा, सगळ्या दानवांचा तो भयानक राडा होऊन जातो त्यांच्या टेबल मध्ये. खाता येत नाही, भुकेले असतात, एकदम चिडून जातात. ब्रह्मदेवा हे काय केलं तुम्ही, आमच्या हाताशी करून टाकले. आणि पहा ते पहा ते पहा, देवांच्या तिथून आवाज येतोय. तिथं हसत खेळत काहीतरी त्यांची मजा चालू आहे, मग तुम्ही त्यांचे हात असे कडक नाही केल्यात, ही पार्शियलिटी आहे, हे असं बरोबर चालणार नाही. ब्रह्मदेव आहोत मुलांना, जरा एकदा जा त्यांच्याकडे, जरा पाहून पहा तुम्ही काय होत आहे. जातात दानव सगळे देवांच्या तिथे जातात. पण म्हणे एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. नाही हो, कसा नाही त्रास देणार, त्यांची मस्ती आरामात चालू आहे, आम्हाला त्रास झाला, आम्ही अजून भुके आहोत. अरे पण तुम्ही पहा तर, शांतपणे जरा पहा तर. असं करा, तुम्ही वरती चढा, वरती गॅलरी आहे, गॅलरीमधून पहा ते काय करतायत. ठीक आहे ठीक आहे, जातो आम्ही. गॅलरीमध्ये जातात वरती. खालती हसा पिकलेला असतो, देव आनंदाने जेवत असतात. कसे जेवत असतात ते नीट पाहतात तर काय, देव काय करतात, आपला घास आपला जो समोरचा ताट असतो त्यातला घास घेतात आणि समोरच्यालाच भरवतात, आणि तो सुद्धा आपल्या इथला ताटातला घास घेतो आणि आपल्याला भरवतो. असे दोन दोनच्या पेअरमध्ये देव म्हणजे जेवत असतात. त्यांचे सगळ्यांचे हात असे ताटच असतात, तरी त्यांना जेवण सहज जमत असतं. फक्त एकमेकांना भरवायचं काम करत असतात. एवढ्यात हे सगळं पाहून दानव एवढे लाजिलवाणे होतात की अरे हे आम्हालाही सुचलं असतं. तर ब्रह्मदेव म्हणतो कळलं कोण श्रेष्ठ. कशी वाटली गोष्ट? तर आता कमेंट्समध्ये हे लिहा की कशी वाटली गोष्ट, तुमचं काय म्हणणं यामध्ये, कोण श्रेष्ठ, यातून आपल्याला अजून काय शिकायला मिळत आहे, आणि आपण आपल्या आयुष्यात आपण ह्याचा उपयोग कसा करून घेणार आहोत, ज्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. हे सगळं तुमच्या आई वडिलांनी सुद्धा पाहायचं आहे, आणि त्यांनी सुद्धा कमेंट्समध्ये लिहायचं आहे, त्यांनी सुद्धा आपसात चर्चा करायची आहे. आणि या कमेंट्समधून, या चर्चेतून, आणि जे मला सुचतंय ते मीच तुम्हाला सांगून, आपण एकत्रितपणे आपलं कुटुंब उत्तम करायचं आहे. आधी तर आपला स्वतःला उत्तम करायचं आहे, मग आपलं कुटुंब उत्तम करायचं आहे, मग आपली सोसायटी असेल, आपलं जिथे आपण राहतो ती जागा उत्तम करायची, आपलं शहर उत्तम करायचं आहे, आपली वस्ती आधी उत्तम करायची, मग आपलं शहर उत्तम करायचं आहे. असं करून आपला देश आपल्याला उत्तम करायचा, आणि आपल्याला असंच पूर्ण हे विश्व म्हणजे आपली पृथ्वी ही उत्तम करायची आहे. तर याबद्दलचं पुढचं डिस्कशन, पुढचं जे चर्चा आहे आपली, पुढचं मंथन, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. उद्या पुन्हा तुमच्या आईवडिलांना सांगा की हा व्हिडिओ चा नेक्स्ट पार्ट जो आहे तो त्यांनी तुम्हाला दाखवावा,
आणि त्याबरोबर त्याच्या आधी मात्र तुम्ही कमेंट वगैरे करा बरं का. म्हणजे मला कळलं बाई तुम्हाला खरं सुचलंय का काही. पण तुम्हाला सुचलं नसेल तर एकमेकांना विचारा. ज्यांना काही सुचलं, काही चांगलं सुचलं तर ते लिहा. आणि मला जे काय थोडंफार सुचलं असेल ते मी पण बोलीन. मग पाहू पुढे काय काय होत आहे आणि अशी आपण प्रगती करत जाणार आहोत. उद्या भेटूया.